महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावं अशी मागणी करण्यात आली होती. परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नव्हते. अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावं या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष राजू दिंडोरले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय उपनिबंधक कार्यालयासमोर गेले 6 दिवस आमरण उपोषण सुरू होतं. या संदर्भात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आयुक्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्यासोबत मनसे पदाधिकाऱ्यांच्या समवेत मंत्रालय येथे झालेल्या चर्चेअंतर्गत बळीराजास सरसकट प्रोत्साहनपर अनुदान मिळावे ही मागणी मान्य करण्यात आली. या संदर्भात आज उपोषणाच्या 7व्या दिवशी प्रशासनाने मागणी पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे, बाळाभाऊ शेंडगे, संतोष नागरकोजे, विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते राजू दिंडोरले व प्रसाद पाटील यांनी सरबत घेत उपोषण सोडलं. यावेळी जिल्हा सचिव प्रसाद पाटील म्हणाले, अध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या सहकार्यानं आम्ही गेली 6 महिने हा लढा देतोय. मात्र 7 दिवस आमरण उपोषणाला बसल्यानंतर आदरणीय दिलीप बापूंनी काल मंत्रालयामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांची भेट घेतल्यानंतर सहकार मंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून या कोल्हापूरच्या मनसे आमरण उपोषणाची दखल घेऊन सुमारे 55 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 दिवसात जमा होणार आहेत. तसेच येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास मनसे स्टाईलने पुन्हा आंदोलन करू असा इशाराही राजू दिंडोरले यांनी दिला. सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना झाली, तशी प्रोत्साहनपर अनुदान सरसकट झालं पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो. त्याचा एक संदर्भ म्हणून काल आमच्या 3 मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत. 14,000 शेतकऱ्यांना सुरुवातीच्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री बाहेरगावी असल्यामुळं एक 8 दिवसाच्या आत त्याच्यावर सही होऊन त्याचा एक JR निघेल आणि जे एका आर्थिक वर्षामध्ये 2 वेळा ज्यांनी कर्ज घेतलं आणि त्याची परतफेड केली त्या 14,000 शेतकऱ्यांना प्रथमतः लाभ मिळेल. त्यानंतर जे माजी सैनिक होते त्या 6,000 माजी सैनिकांना कोल्हापूर जिल्ह्यात लाभ मिळेल आणि 1500 जे शेतकरी होते जे पात्र असून होल्डर होते या 15 शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं लेखी आश्वासन आम्हाला सन्माननीय काकडे साहेबांनी दिलेलं आहे. आणि सुरुवाती टप्पा म्हणून आता संयमानं आम्ही या सगळ्या गोष्टी करून हे सगळं पदरात पाडून घेतलेलं आहे. जर का येत्या 8-10 दिवसामध्ये ह्या शेतकऱ्यांना पैसे खात्यावर नाही मिळाले तर आम्ही आमच्या नवीन स्टाईलनं आंदोलन करू. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. उपोषणस्थळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कॅमेरामन नाज अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.